वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज मी आलेली आहे फिरायला आणि आता मला आज उशीर झालेला आहे फिरायला येण्यासाठी, कारण की तसं पण बाहेर खूप जास्त थंडी होती. सो मी थोडी लेटच आलेली आहे. घरी आल्यानंतर माझा खूप घसा जाम होता आणि सायली मला म्हणत होती घे आंघोळ करून. सो माझी काही इच्छा होत नव्हती. आता मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि आज मी नवीन ड्रेस घातलेला आहे बिकॉज आज मला बनवायचा आहे. दुसरं एक चॅनल आहे माझं, त्याच्यावरती मला टीचिंगचे व्हिडिओज जे आहे ते मी टाकत असते बिकॉज मी प्रोफेशनली टीचर आहे. आणि BSc MSc जे काही 11th 12th बायोलॉजी असेल तर त्याचे जे टॉपिक्स असतात मेन टॉपिक्स की ज्याचे इझिली व्हिडिओज तुम्हाला भेटत नाही, त्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओ युट्यूबला टाकत असते. तर माझे ते चॅनल आहे. तर तुमच्यातलं कोणी असेल 11th 12th ला आणि BSc MSc झुलॉजी बॉटनी जर बघत असेल, ह्याचे जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही बघू शकता. तर मग आता मला त्यासाठी जेणेकरून कॅमेरामध्ये एकदम प्रॉपर दिसत नाही, त्यामुळे मला थोडासा मेकअप करावा लागणार आणि एकतर हेअरस्टाईल करावं लागणार. सिंपल आणि एकदम साधा सोपा असा मेकअप माझा झालेला आहे. आता मी फायनल येणार आहे. लिप बाम आणि लिपस्टिकचे काम करते, हे दोन्ही पण एकत्रच. तर बघा इथे मेकअप वगैरे झालेला माझा. तर इथे मेकअप जो आहे तो करून झालेला. एकदम सिंपल असा मेकअप मी केलेला आहे. मला खूप जास्त मेकअप डार्क आवडत नाही आणि तसं पण जे टीचिंगचे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी जास्त मेकअप वगैरे बरं वाटत नाही. सो आता मी चालली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. Discuss about the area of epigenesis, which is from a subject comparative embryology, or also from the developmental. मी आज बनवत आहे साबुदाण्याची खिचडी. तर आज सायलीला खिचडी खाण्याचा मूड झालेला आहे. सो ती म्हणे दीदी खिचडी बनवता. फायनली ती खिचडी झालेली आहे. बट खिचडी जी आहे थोडीशी चिकट झालेली आहे, कारण की काल साबुदाणा जो आहे सायलीने भिजत टाकला होता आणि त्या साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ते जास्त झालं, त्यामुळे इकडे खिचडी ही चिकट झालेली आहे. आणि आमचा सगळा जो रेसिपी बनवण्याचा माझा जो व्हिडिओ होता पूर्ण फसलेला आहे इथं. हे बघा आता सायली खिचडी खाणार आहे. सायलीनेच साबुदाणा भिजत टाकला होता आणि तिच्यामुळेच खिचडी खराब झालेली आहे. मला खिचडी चांगली बनवता येते. तिची जाऊ दे खिचडी कशी झाली ते सांगा एकदा. चव हा एकदम मस्त. खिचडी थोडी चिकट झालेली आहे बट चवदार झालेली आहे. तर तुम्ही पण सगळे जेवायला. आणि माझ्या नशिबात मोहिनीच लिहिली असेल. तर सायलीच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे, त्यामुळे इथे आम्ही डान्स प्रॅक्टिस करत होतो. आणि आता फायनली जेवणाची वेळ झालेली आहे. जेवणामध्ये आहे तिखट भाकर आणि खिचडी भात. तर मस्त शेकोटी पेटवलेली आहे बघा. सायली, माझे काकू आणि आजी इकडे मस्त गरम गरम शेक चाललेला आहे. तर आज इथे आपण या व्लॉग मध्ये इथे थांबणार आहोत आणि उद्या आपण भेटणार आहोत नवीन एका व्लॉग मध्ये. आणि उद्या मी जाणार आहे कॉलेजला. सो तुम्हाला माझं कॉलेज पण बघायला भेटेल. आणि प्लस उद्या एक आपण देवीच्या दर्शनाला पण जाणार आहोत, त्यामुळे उद्याचा व्लॉग नक्की बघा. तर आता आजचा व्लॉग आपण इथे थांबणार आहोत आजच्या व्लॉग मध्ये. तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट.